बुद्धिबळ हे सर्व काही आहे. कला, विज्ञान आणि खेळ हे वाक्य आहे 12 बुद्धिबळ विश्वविजेते ॲनाटोली कार्पोव यांचं. ते असं म्हणू शकतात, कारण जसं कलेमुळे तुमचं समाजीकरण होतं, तुमची सर्जनशीलता वाढते, विज्ञानामुळे तुम्ही तर्कशील होतात, तुमचा बुद्ध्यांक उंचावतो, तुमची एकाग्रता वाढते, खेळामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, तेच फायदे बुद्धिबळ खेळूनही होतात. चला तर मग आज आपणही बुद्धिबळ कसा खेळतात ते शिकून घेऊया. बुद्धिबळाचा शोध हा भारतातच 6व्या शतकात चतुरंग या शब्दाने लागला असं मानण्यात येतं. त्यानंतर तो चायना, इराण, जिथे त्याला शतरंज म्हणून ओळखला जाऊ लागला, त्यानंतर तो युरोपमधून पूर्ण जगभर पसरला आणि आज चेस या नावाने बुद्धिबळ ओळखला जातो. 6व्या शतकापासून तर आधुनिक जगापर्यंत बुद्धिबळ आज इतकं प्रगत झालं आहे की याला 2.25 अरबपेक्षा जास्त लोक आज खेळतात. कोणताही खेळ म्हटलं नियम हे आलेच. असेच बुद्धिबळासाठी काही नियम आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेने, संक्षिप्त नाव फिडे, यांनी निर्धारित केलेत. त्याच कलमांचा वापर करत बुद्धिबळ कसा खेळावा हे आपण आज शिकणार आहोत. बुद्धिबळाचा खेळ हा 2 प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे, ज्यात प्रतिस्पर्धी आपले सोंगट्या बुद्धिबळाच्या पटावर खेळत असतात. ज्या खेळाडूकडे पांढऱ्या सोंगट्या असतात तो खेळाची सुरुवात करतो आणि त्यानंतर मग काळा खेळतो. असा आळीपाळीने दोघं खेळाडू हे खेळत असतात, या उद्देशाने की प्रतिस्पर्ध्याच्या राजाला आपला राजावर हल्ला न होऊ देता, आपला राजा सुरक्षित ठेवता प्रतिस्पर्ध्याच्या राजाला अटक करण्यासाठी. त्यालाच बुद्धिबळाच्या भाषेत चेकमेट असं म्हणतात. चेकमेट म्हणजे असं की प्रतिस्पर्ध्याच्या राजावर असा हल्ला करणं की त्याला पळायला कुठेच जागा नसायला हवी. ज्या खेळाडूने प्रतिस्पर्ध्याच्या राजाला चेकमेट केलं तो खेळाडू जिंकला असं म्हणतात, किंवा ज्या खेळाडूचा राजा हा चेकमेट झाला तो त्या खेळात हरला असं समजलं जातं, किंवा ज्या खेळाडूचा राजा हा चेकमेट होतो तो खेळ हरतो. पण जर एखाद्या परिस्थितीत दोघंही खेळाडू आपापल्या प्रतिस्पर्ध्याच्या राजाला अटक करू शकत नसतील तर अशा वेळेस सामना हा बरोबरीत सुटतो, म्हणजेच ड्रॉ होत असतो. बुद्धिबळाचा पट प्रामुख्याने असा 8x8 चौकोनाचा 64 घरांचा हा बोर्ड असतो, ज्यावर काळे पांढरे असे आलटून पालटून चौकोन असतात. बुद्धिबळाचा पट ठेवण्याची योग्य पद्धत अशी की तुमच्या उजव्या हाताला कायम पांढरं घर आलं पाहिजे. तर बुद्धिबळ घेताना तुम्ही कायम लक्षात घ्यायचं आहे की त्यावर नंबर्स असले पाहिजे आणि अल्फाबेट्स असले पाहिजे. ते कशासाठी? तर याच्यासाठी की जेव्हा आपण खेळतो त्यावेळेस उभ्या आणि आडव्या रांगेत आपली कोणती सोंगटी कोणत्या रांगेत होती आणि ती कोणत्या घरावरती हे ओळखण्यासाठी किंवा आठवण राहण्यासाठी आपण त्यांचा वापर करणार आहोत पुढे. बुद्धिबळाचे पट हे वेगवेगळे असू शकतात. काही असे असतात PVCचे, काही असे असतात, तर काही लाकडी असतात नॉन इलेक्ट्रॉनिक, आणि काही इलेक्ट्रॉनिक असतात. आंतरराष्ट्रीय प्रोफेशनल टुर्नामेंट्समध्ये असे देखील बोर्ड वापरले जातात. पण सगळ्यांची ठेवायची पद्धत ही चित्रात दाखवल्याप्रमाणे अशीच की त्यांच्या जवळच्या उजव्या हाताला हे पांढरं घर आलं पाहिजे. बुद्धिबळाच्या पटाबद्दल आपण जाणून घेतलं. आता बुद्धिबळाच्या सोंगट्यांबद्दल म्हणजे चेस पीसेसबद्दल जाणून घेऊया. त्यांचं बुद्धिबळातील सांकेतिक नाव आणि त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे सांकेतिक शब्द. बुद्धिबळाच्या खेळात पांढऱ्या खेळाडूकडे 16 सोंगट्या असतात आणि काळ्या खेळाडूकडे देखील 16 सोंगट्या असतात. तर बघूया त्या कोणत्या कोणत्या असतात ते. बुद्धिबळाच्या खेळात अतिशय महत्त्वाचं सोंगटी असते, ही म्हणजे राजा. त्याला बुद्धिबळाच्या इंग्रजी भाषेत किंग असं म्हणतात. त्याचा कॅपिटल K लिहितात. डाव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पांढरा राजा तुम्हाला असा दिसेल आणि उजव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असा दिसेल. जर तुम्ही ऑनलाईन चेस खेळत असाल तर तुम्हाला राजे कैसे असे दिसतील. बुद्धिबळाच्या खेळात पांढऱ्याकडे एक राजा असतो आणि काळ्याकडे देखील एक राजा असतो. बुद्धिबळाच्या खेळातला सर्वात अतिशय महत्त्वाची सोंगटी म्हणजे ही राजा असते. बुद्धिबळात राजाला चेकमेट करा आणि तुम्ही गेम जिंकतात. राजानंतर बुद्धिबळाच्या खेळात दुसरी सोंगटी असते वजीर, ज्याला बुद्धिबळाच्या इंग्रजी भाषेत क्वीन म्हणतात. त्याचा कॅपिटल Q लिहितात. डाव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पांढरा वजीर असा असतो आणि उजव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे काळा वजीर असा असतो.
पांढऱ्याकडे एक वजीर असतो आणि काळ्याकडे देखील एक वजीर असतो. बुद्धिबळाच्या खेळात राजानंतरचं अतिशय महत्त्वाची सोंगटी म्हणजे ही वजीर असते. त्याची 9 किंमत आपण गृहीत धरू. गुणांकन पद्धत ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मान्य केली जात नाही. ही फक्त तुमच्या समजुतीसाठी आहे की जर 2 सोंगट्यांमध्ये मारामारी होत असेल आणि ती मारामारी आपल्या फायद्याची आहे की नाही याचं व्यवस्थित गणित करण्यासाठी त्याचा आपण पुढे वापर करणार आहोत. वजिरानंतर बुद्धिबळाच्या खेळात असतो तो म्हणजे हत्ती, ज्याला बुद्धिबळाच्या इंग्रजी भाषेत रुक असं म्हणतात. त्याचा कॅपिटल R लिहितात. डाव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पांढरा हत्ती असा दिसतो, काळा हत्ती असा दिसतो. पांढऱ्याकडे 2 हत्ती असतात, काळ्याकडे 2 हत्ती असतात. बुद्धिबळाच्या खेळात राजा आणि वजीर नंतरचं हे सर्वात महत्त्वाचं सोंगटी मानली जाते, ज्याची किंमत आपण 5 समजू. हत्तीनंतर बुद्धिबळाच्या खेळात असतो तो उंट, ज्याला बुद्धिबळाच्या इंग्रजी भाषेत बिशप म्हणतात. त्याचा कॅपिटल B लिहितात. डाव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पांढरा उंट असा दिसतो, उजव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे काळा उंट असा दिसेल. जर तुम्ही ऑनलाईन चेस खेळत असाल तर या सिम्बॉल्ससारखे ते दिसतील. बुद्धिबळाच्या खेळात पांढऱ्याकडे 2 उंट असतात आणि काळ्याकडे देखील 2 उंट असतात. राजा, वजीर आणि हत्ती यानंतरचं महत्त्वाची सोंगटी म्हणजे ही उंट असते, ज्याची किंमत आपण 3 समजू. उंटानंतर असतो बुद्धिबळाच्या खेळात घोडा, ज्याला बुद्धिबळाच्या इंग्रजी भाषेत नाईट असं देखील म्हणतात. त्याचा कॅपिटल N लिहितात. आपण कॅपिटल K घेऊ शकत नाही कारण की तो राजासाठी आपण आधीच वापरलेला आहे, त्यामुळेच आपण त्यासाठी कॅपिटल N हे वापरत असतो. डाव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पांढरा घोडा असा दिसेल, उजव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काळा घोडा असा दिसेल. जर तुम्ही ऑनलाईन बुद्धिबळ खेळाल तर काहीसे ते असे दिसतील. बुद्धिबळाच्या खेळात पांढऱ्याकडेही 2 घोडे असतात आणि काळ्याकडे देखील 2 घोडे असतात. राजा, वजीर, हत्ती आणि उंट यानंतरचं महत्त्वाची सोंगटी म्हणजे ही घोडा असते, ज्याची किंमत आपण इथे उंटाप्रमाणेच 3 समजू. घोड्यानंतर बुद्धिबळाच्या खेळात असते ती म्हणजे पॅदी. बुद्धिबळाच्या इंग्रजी भाषेत त्याला पॉन म्हणतात. त्याच्या जागी काहीच सांकेतिक शब्द वापरत नाही, पण ती ज्या जागी उभी आहे त्या जागेचं नाव हे वापरत असतात. डाव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पांढरी पॅदी अशी दिसेल, काळ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काळी पॅदी अशी दिसेल. जर तुम्ही ऑनलाईन चेस खेळत असाल तर तुम्हाला ते चिन्ह असे काहीसे दिसतील. बुद्धिबळाच्या खेळात पांढऱ्याकडे 8 पॅदा असतात आणि काळ्याकडे देखील 8 पॅदा असतात. बुद्धिबळाच्या खेळात सर्वात कमी किमतीचं कोणती सोंगटी असेल तर ती पॅदी असते, त्याची किंमत आपण इथे 1 समजू. बुद्धिबळाच्या सुरुवातीला सगळ्या सोंगटांची जागा अशी निर्धारित त्या जागी केलेली असते. सुरुवातीची त्याला आपण स्टार्टिंग पोझिशन म्हणू. बुद्धिबळाच्या पटावर ABCDEFG पर्यंत ज्या पण उभ्या चौकोनांच्या रांगा आहेत त्यांना फाईल्स म्हणतात आणि 1 2 3 4 7 8 पर्यंत ज्या पण आडव्या चौकोनाच्या रांगा आहेत त्यांना रँक्स म्हणतात. आणि सारख्या रंगाचे एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जे पण चौकोनाच्या रांगा असतात त्यांना डायगोनल म्हणतात. बुद्धिबळात सोंगट्यांची नावं समजून घेतल्यानंतर आता आपण बघूया ते चालतात कसे आणि त्यांचे मारण्याबद्दलचे काही नियम. बुद्धिबळात एक नियम आहे की सारख्या रंगाच्या सोंगट्यांमध्ये मारामारी होत नाही. म्हणजे जर मी तसा प्रयत्न केला तर मला ते तसं करता येणार नाही, ते चुकीचं ठरेल. पण बुद्धिबळाच्या खेळात ही विरुद्ध रंगाच्या सोंगट्यांमध्ये कायम मारामारी होत असते आणि मारामारी झाल्यानंतर तुम्ही प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीची ती जागा घेतात. प्रतिस्पर्ध्याची सोंगटी तुम्ही बोर्डाच्या बाहेर ठेवतात. तर मग जर बुद्धिबळाच्या खेळात विरुद्ध रंगाच्या सोंगट्यांमध्ये मारामारी होत असेल तर बघूया मारामारी करण्यासाठी ते चालतात कसे, समजून घेऊया त्यांच्या चालीबद्दलचे काही नियम. तर सुरुवातीला बघूया राजा चालतो कसा. राजा सगळीकडे त्याच्या मर्जीनुसार एक घर चालू शकतो, फक्त एकच स्क्वेअर. त्याला सगळ्या बाजूला एक घरावर जातील. हा काळा राजा सगळीकडे एकच स्क्वेअर तो चालू शकतो फक्त. पांढरा राजा देखील पिवळ्या घरात दाखवल्याप्रमाणे तो फक्त एकच घर चालू शकतो. या पोझिशनमध्ये दाखवल्याप्रमाणे बघूया राजा चालतो कसा. राजा वरती एक घर चालू शकतो, त्याच्या पद्धतीने तो साईडला जाऊ शकतो दुसऱ्या बाजूला, तो खाली जाऊ शकतो, पण तो या 3 घरांवर जाऊ शकत नाही. त्याचं कारण असे
की राजा कधीच जवळ येत नाही. हा बुद्धिबळाचा नियम आहे. दोन राजे एकमेकाच्या कधीच जवळ येऊ शकत नाही. जर हा राजा इथे असेल तर या दोघांसाठी हे घरं बाधित आहेत. दोघं या घरांवर पाय ठेवू शकत नाही, कारण की राजा कधीच जवळ येत नाही. मग त्यांना चालायला राहिली किती? काळ्याला ही घरं राहिली, ही तो एकच घर चालू शकतो. तो कधीच दोन घरांवर चालू शकणार नाही. त्याला दोन घरांवर जाताच येणार नाही, कारण की तो एक घराला बाधिला आहे. राजानंतर बघूया क्वीन कशी चालते ते. क्वीन सगळ्या दिशेला जाऊ शकते. ती आडवी पण चालू शकते, ती तिरकस पण चालू शकते, सगळ्या डायगोनल्सवर, ती व्हर्टिकल फाईल्सवर पण जाऊ शकते आणि हॉरिझॉन्टल रँक्सवर पण ती चालू शकते. फक्त तिच्या चाली चालताना हे लक्षात ठेवायचं आहे की तिला तेव्हा चालता येणार नाही जेव्हा तिच्या सारख्या रंगाच्या सोंगट्यांनी त्यांची जागा ही आधीच घेतलेली असेल. म्हणजे जर मी असं जाण्याचा प्रयत्न केला तर ते मला तसं करता येणार नाही. पण त्या दिशेने मी जाऊ शकतो ज्या दिशेने माझ्यासाठी रस्ता मोकळा आहे आणि ज्या दिशेपर्यंत विरुद्ध रंगाच्या सोंगट्या आहेत. म्हणजे माझी इच्छा असली तर मी काळ्या प्यादीला मारू शकतो. पण जर पांढऱ्या वजिराला D5ला वरती जायचं असेल तर ते तसं करता येणार नाही, कारण की त्या पांढऱ्या रंगाचा बिशप पांढऱ्या रंगाच्या क्वीनच्या रस्त्यात येते आहे. पण त्याची इच्छा असली तर ते एक घरापर्यंत पुढे जाऊ शकतो. म्हणजे वजीर सगळीकडे जाऊ शकतो, पण त्या दिशेला नाही ज्या दिशेला त्याच्या सारख्या रंगाचे पीसेस असतील. तर बघूया वजीर मारामारी कशी करते. या पोझिशनमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, वजीर एका वेळेस काळ्याच्या 3 सोंगट्यांवर हल्ला करतोय. प्यादीवर, घोड्यावर, बिशपवर, म्हणजेच पॉनवर, नाईटवर आणि बिशपवर. पांढरा वजीर हा अदृश्य पद्धतीने काळ्याच्या हत्तीवर पण हल्ला करतोय, पण त्याची स्वतःची पांढरी प्यादी ही त्याच्या रस्त्यात येते, त्याच्यामुळे त्याला ते तसं मारता येणार नाही. तुर्तास तरी काळा हत्ती हा सुरक्षित आहे B7 घरावर. या पोझिशनच्या माध्यमातून देखील आपण समजून घेऊ की पांढरा वजीर मारामारी कशी करतात ते. तर बघा, इथे जर पांढऱ्या वजिराला काळा उंट मारायचा असेल तर तो असा मारू शकतो, त्याची जागा ही घेऊ शकतो. त्याची इच्छा असली तर काळ्या घोड्याला देखील तो मारू शकतो अशा पद्धतीने. पण जर त्यांची पांढऱ्या वजिराची इच्छा असली आणि त्याला जर काळ्या हत्तीला मारायचं असेल B7 स्क्वेअरवरच्या, तर ते त्याला तसं करता येणार नाही, कारण की त्याची स्वतःची प्यादी ही त्याच्या रस्त्यात येते आहे. म्हणून त्याला फक्त जायला हे एवढेच घरं आहेत. तो उंटाला मारू शकतो, तो घोड्याला मारू शकतो किंवा तो F7 वरच्या प्यादीला मारू शकतो. त्याला हत्ती मारता येणार नाही, कारण की त्याची स्वतःची प्यादी ही त्याच्या रस्त्यात येते. वजीरनंतर बघूया आपण हत्ती कसा चालतो ते. हत्ती उभा आणि आडवा चालतो, व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. हत्ती ह्या D5मध्ये व्हर्टिकली उभा चालू शकतो आणि 4th रँकमध्ये हॉरिझॉन्टली तो आडवाही चालू शकतो. हत्तीचे देखील मारामारी करण्याचे नियम हे वजिरासारखेच. तो काळ्या बिशपला मारू शकतो. पण हे करत असताना हत्ती जेव्हा आडवा आणि उभा चालतो त्यावेळेस फक्त त्याच्या सारख्या रंगाची सोंगटी जर त्याच्या रस्त्यात येत असेल तर तिथपर्यंत त्याचा रस्ता सीमित होऊन जातो. तर आता बघू आपण हत्ती मारामारी कसं करतो. या पोझिशनमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, हत्ती आपल्याला माहिती तो उभा आणि आडवाच चालतो फक्त. ओके, म्हणून तो फक्त त्याच गोष्टींवर हल्ला करू शकतो जो त्याच्या रस्त्यात असतील. मग बघूया, हत्ती काळ्या वजिराला मारू शकतो अशा पद्धतीने त्याची जागा घेऊन, आणि वजीर तुम्ही बाहेर ठेवू शकता पटाच्या. पण इथे बघा, जर हत्ती आपण म्हटलं की सरळ उभा पण चालतो, म्हणून जर त्याला काळ्या घोड्याला मारायचं असेल तर त्याला ते मारता येणार नाही, कारण की त्याचा स्वतःचा सारख्या रंगाचा बिशप हा त्याच्या रस्त्यात अडथळा निर्माण करतोय. म्हणून तुम्ही घोड्याला मारू शकणार नाही. तुर्तास तरी घोडा सुरक्षित आहे. आपण जर म्हटलं हत्तीच्या मनात आला हत्तीला आता उंटाला खायचंय, तर ते कसं खाता येईल? तर हत्तीला सरळ आणि उभाच चालत असल्यामुळे त्याच रस्त्याने त्याला जावं लागेल. म्हणजे पहिली मूव इथपर्यंत आणि दुसरी मूव इथपर्यंत, तरच त्याला तो खाता येईल. त्याला तो डायरेक्ट तिरकस पद्धतीने खाता येणार नाही. तर हत्ती अशी मारामारी करतो. हत्तीनंतर बघूया बिशप कसा चालतो ते. बिशप हा जिथं उभा आहे तिथून डायगोनली तो सगळीकडे जाऊ शकतो, फक्त तिरकस चालतो. उंट फक्त तिरकस चालतो सारख्या रंगांवर. तो कधीही त्याचा डायगोनल रस्ता बदलत नाही. काळा उंट हा काळ्याच घरांवर तिरकस पद्धतीने चालेल आणि पांढरा उंट हा तिरकस पद्धतीने पांढऱ्याच घरांवर तो चालेल. परत एकदा सांगतो, त्याची इच्छा असली तर तो पांढऱ्या हत्तीला मारून
बोर्डाच्या बाहेर ठेवू शकतो. उंटानंतर बघूया घोडा चालतो कसा. घोडा हा अडीच घर चालत असतो. त्याच्या चालण्यातनं कायम एल शेप निर्माण होते. ती अशी, घोडा चालताना 2 घर पुढे जातो आणि 1 घर साईडला वळतो, किंवा 2 घर पुढे जातो, 1 घर त्या दिशेला वळेल. सेम पद्धतीने तो 2 घर बाजूलाही जाऊ शकतो, 1 घर वरती जाऊ शकतो. सेम पद्धतीने तो 2 घर बाजूला जाऊ शकतो आणि 1 घर खाली जाऊ शकतो. प्रत्येक वेळेस बघा एल शेप निर्माण होते. तर 2 घर खाली सुद्धा येऊ शकतो आणि 1 घर साईडला सरकू शकतो. 2 घर खाली, 1 घर साईडला, 2 घर आडवं किंवा 1 घर वरती किंवा खाली. त्या घोड्याच्या झाला. आता बघूया हा लाल काळा घोडा कसा चालतो ते. व्हिडिओ पॉज करून तुम्ही गेस करू शकतात. 2 घर वरती, 1 घर साईडला किंवा 2 घर बाजूला, 1 घर वरती. या छोट्याशा ॲनिमेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा की घोडा चालतोय कसा. 2 घर वरती, 1 घर बाजूला, 2 घर खाली, 1 घर बाजूला, किंवा मग पद्धतीने सेम 2 घर खाली, 1 घर बाजूला, 2 घर बाजूला, 1 घर वरती, 2 घर बाजूला, 1 घर खाली. अजून एक पद्धतीने तुम्ही घोडा कसा चालता ते बघू शकतात. घोड्यापासूनचं सर्वात जवळच्या घरावर तुम्हाला घोडा चालायचा आहे. पण ते चालत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की ते सारख्या फाईलमध्ये नको असलं पाहिजे, सारख्या रँक्समध्ये नको असलं पाहिजे, किंवा सारख्या डायगोनलमध्ये देखील नसलं पाहिजे. ते सोडून तुम्ही जे घर उरलं आहे त्या घरांवर तुम्ही घोडा चालू शकतात. असं देखील तुम्ही मोजू शकतात. तुम्हाला फक्त ते जवळचं घर पाहिजे जे सारख्या फाईलमध्ये नाही किंवा सारख्या डायगोनलमध्ये देखील नाही. हे घर तुम्हाला घोड्याला जाण्यायोग्य आहे. परत तुम्हाला घोड्याला जर या दिशेला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला जवळची घरं असतील C6, B5, B3 आणि C2, जे सारख्या डायगोनल्समध्ये नसणार आहेत, सारख्या रँक्समध्ये नसणार आहेत आणि सारख्या फाईल्समध्ये देखील नसणार आहेत. या पद्धतीने देखील तुम्ही घोडा चालू शकतात. हा सुरुवातीचा बोर्ड आहे. आपण फक्त या पोझिशनमध्ये फक्त घोडा कसा चालतोय ते बघूया. तर घोडा चालताना 1 घर पुढे आपण सांगितलं 2, आणि तो इधर या साईडला तो निवडू शकतो. बाकीच्या सोंगट्यांच्या चालीबद्दल तुम्हाला सांगितलं की जर कोणी एखाद्याच्या सारख्या रंगाच्या रस्त्यात असेल तर त्याला ते क्रॉस करता येत नाही. पण घोडा एकमेव असा सोंगटी आहे की तो सोंगट्यांच्या वरून उडी मारून त्याचा रस्ता तो निवडू शकतो. फक्त घोडाच असं करू शकतो. जर मी म्हटलं बिशप तिरकस चालतो तर बिशपला या ठिकाणी जाता येणार नाही, कारण की ही पॉन त्याच्या मार्गी येते. फक्त घोड्यालाच अशी मुभा आहे की तो सोंगट्यांवरून उड्या मारू शकतो. समजा मी पांढरा घोडा इथे ठेवला आणि आता काळा घोड्याची चाल आहे. तर बघा 1, 1, 2, अडीच, 2 घर पुढे आणि 1 घर साईडला. सेम पद्धतीने जर आता या घोड्याला चालायचं असेल तर तो चालू शकतो 1, 2 आणि अडीच इथे. पण इथे त्याच्या सारख्या रंगाची पायदीने ऑलरेडी घेतलेलं आहे घर, म्हणून सारख्या रंगात मारामारी होत नाही, म्हणून तिथे तो जाऊ शकणार नाही. तर त्याला जायचं असेल समजा आता दुसरीकडे, तर 1, 2 आणि अडीच, तर तो तिथे डायरेक्ट जाऊ शकतो. तर घोडा चालतो कसं ते बघितलं आपण. आता घोडा मारामारी कशी करतो ते बघू आपण. आपण बघितलं की घोडा एल शेपमध्ये चालतो, 2 घर पुढे 1 घर साईडला, म्हणून तो 1, 2 आणि तो या पायदीला मारू शकतो. करेक्ट आहे. तर तो घोड्यालाही मारू शकतो 1, 2 आणि 1 घर साईडला, म्हणजे त्याने उचलून जर असं ठेवला तर त्याला तो घोडा मारता येईल. पण जर त्याला जर मारामारी करायची नसेल आणि त्याला तिथून हलायचं असेल तर समजा या दिशेने त्याला हलायचं आहे आणि इथे यायचं आहे, तर तुम्ही म्हणाल 1 आणि 2 मध्ये तर काळ्या रंगाची पायदी रस्त्यात आली तर तिला मारता येईल. तसं करता येत नाही. तुम्हाला त्याच्या बाजूलाच ती ठेवता येईल. तसं करणं ते चुकीचं असेल. समजा आपण म्हणू पांढऱ्या घोड्याला काळ्या पायदीला मारायचं आहे, ओके, किंवा मग त्याला मारामारी करायचीच नाही, तर त्याला या दिशेने जायचं आहे. तर तो कसा जाईल, तर 1, 2 आणि वरती किंवा खाली. आता तुम्ही म्हणाल ही पायदी त्याच्या रस्त्यात आली म्हणजे तिला मारता येईल, तिला मारून पुढे जाता येईल. तसं करता येत नाही. तुम्हाला डायरेक्ट 1, 2 आणि तिसऱ्या घरावर घोड्याला ठेवावा लागेल. त्याच्या रस्त्यात येत असल्यामुळे ती पायरी डायरेक्ट त्याला मारता येणार नाही. तसं जर केलं तर ती इल्लिगल मूव्ह आहे असं समजलं जाईल. इल्लिगल म्हणजे चुकीची मूव्ह आहे. जर तुम्हाला त्या पायरीला मारायचं झालं तर तुम्हाला घोड्याच्या चालीनुसारच चालावं लागेल. आता बुद्धिबळातली शेवटची सोंगटी बघूया. पॅदी कशा चालतात ते. पॅदी चालताना फक्त सरळ चालते आणि मारताना तिरकस मारते. ज्या फाईलमध्ये ती आहे त्याच फाईलमध्ये ती सरळ जात राहणार आहे.
एक एक घर एक एक घर. बुद्धिबळातील सगळ्या सोंगट्या चालतात कशा ते आपण बघितलं. आता बघूया त्या सोंगट्यांची गेम सुरू व्हायच्या आधी असलेली निर्धारित जागा. गेमच्या सुरुवातीला तुम्हाला पांढरा राजा E1 वर ठेवायचा असतो आणि काळा राजा हा E8 वर ठेवायचा असतो. बुद्धिबळाच्या भाषेत पांढऱ्या चौकोनाला लाईट स्क्वेअर म्हणतात आणि काळ्या चौकोनाला डार्क स्क्वेअर म्हणतात. कायम लक्षात ठेवायचे, काळा राजा पांढऱ्या घरावर, पांढरा राजा काळ्या घरावर असतो समोरासमोर. बोर्ड ठेवण्याची पद्धत तशीच की तुमच्या उजव्या हाताला पांढरं घर आलं पाहिजे. राजानंतर तुम्ही ठेवू शकतात हत्ती A1, H1, A8 आणि H8 घरांवर. त्यानंतर तुम्ही घोडा ठेवायचा आहे B फाईलमध्ये, C फाईलमध्ये बिशप आणि उरलेल्या D फाईलमध्ये क्वीन D1 आणि D8 स्क्वेअरवर. सेकंड आणि 7th रँकवर असतात. सेकंड रँकवर असतात व्हाईटच्या प्याद्या आणि 7th रँकवर असतात ब्लॅकच्या प्याद्या. अशा पद्धतीने सुरुवातीचा पट हा रचला जात असतो. बोर्डबद्दल थोडं अजून तांत्रिक नॉलेज घेऊन घेऊ. बोर्डची हिरवी जागा जी दाखवली मी हिरव्या रंगाच्या बाणांमध्ये, तिला तुम्ही किंग साईड म्हणाल, कारण की त्या अर्ध्या 4 उभ्या फाईल्सवर राजा उभा आहे. आणि लाल बाणांमध्ये दाखवले त्या अर्ध्या बोर्डाला तुम्ही क्वीन साईड म्हणू शकतात, कारण की त्या बाजूला क्वीन असतो. त्याच पद्धतीने तुम्ही लाल बाणमध्ये दाखवल्या पद्धतीने त्या दिशेला काळे सोंगट्या ठेवलेल्या असतात 8th आणि 7th रँकवर, त्याच्यामुळे त्याला ब्लॅक साईड म्हणतात. आणि हिरव्या रंगात दाखवल्याप्रमाणे तुम्ही तेवढ्या बोर्डला व्हाईट साईड म्हणू शकतात, कारण की त्या फर्स्ट आणि सेकंड रँकवर पांढऱ्या सोंगट्या असतात. बुद्धिबळाच्या खेळात काही मॅजिक मूव पण असतात, जे असं वाटतं की आपण चुकीचं खेळतोय, जसं नियमा पद्धतीने सांगितलं तसं खेळत नाही, पण त्या बरोबर असतात. तर बघूया अशा कोणत्या चाली असतात त्या. पहिली चाल असते कॅसलिंगची, ही राजा आणि हत्तीमध्येच होते. कॅसल नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल किल्ला, आणि कॅसलिंग म्हणजे किल्ले बांधणे. आपण शॉर्ट कॅसल म्हणजे छोटा किल्ला आणि लॉंग कॅसल म्हणजे मोठा किल्ला बांधू शकतो. 2 नंबरची येते एन पॅसन. ही मूव फक्त प्याद्यांमध्येच घडते आणि ही फक्त 5व्या रँकमध्येच घडत असते. त्याबद्दलचे नियम आपण पुढे पण बघूया. तिसरी येते पॉन प्रमोशन. जेव्हा एखादी पॉन सरळ चालत 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 शेवटच्या रँकमध्ये पोचते तेव्हा तिचं प्रमोशन होतं. म्हणजे तिच्या जागी तुम्ही क्वीन, रूक, बिशप, नाईट यापैकी कोणतं तरी एक पीस जिवंत करू शकतात. चला तर मग समजून घेऊया. तर बघूया मॅजिक मूव कशा असतात त्या. तर बघूया मॅजिक मूव कशा खेळल्या जातात त्या. सुरुवातीला बघूया कॅसलिंग. शॉर्ट कॅसल. शॉर्ट कॅसल ही फक्त राजा आणि हत्तीमध्येच होते. जेव्हा राजा आणि हत्तीच्या मध्ये एकही सोंगटी नसेल त्यावेळेस राजा साईडला 2 घर जातो आणि हत्ती त्याच्या डोक्यावरून उडी मारून साईडला येतो. याला शॉर्ट कॅसल म्हणतात. हे फक्त एकदाच होतं. परत बघा, राजा 2 घर साईडला, हत्ती त्याच्या डोक्यावरनं साईडला. शॉर्ट कॅसल लिहिताना तुम्ही त्याला 0-0 असं लिहितात. आता बघूया लॉंग कॅसल काय ते. लॉंग कॅसल ही देखील शॉर्ट कॅसलसारखीच असते. यावेळेस फक्त फरक एवढा असतो की राजा 2 घर साईडला जातो आणि हत्ती यावेळेस 3 घर येतो. त्यावेळेस लॉंग कॅसल होते. त्याला 0-0-0 किंवा OOO या सांकेतिक नोटेशन्सने दाखवलं जातं. काही नियम आहेत कॅसलिंग करण्याबाबतीचे पण, की एखाद्या परिस्थितीत आपण कॅसल करू शकत नाही. तर बघूया कोणत्या कोणत्या त्या परिस्थिती असतात त्या. पहिली परिस्थिती असते जेव्हा राजा ऑलरेडी हल्लेला असतो किंवा त्या दिशेचा, ज्या दिशेला कॅसलिंग करायची, शॉर्ट कॅसल करायची तर शॉर्ट कॅसलकडचा हत्ती, किंवा मग लॉंग कॅसल करायची तर लॉंग कॅसलकडचा हत्ती हा हल्लेला नको असला पाहिजे. एकदा जर राजा हल्ला तर कॅसलिंगचा अधिकार तुम्ही गमावून बसतात. तर बघूया या पोझिशनमध्ये घोडा समजा C7 स्क्वेअरच्या पॉनवर हल्ला करतोय, त्याला वाचवण्यासाठी हत्ती आला. घोड्याला वाटलं अरे आपण उगाच गेलो, तो परत आला आणि हत्तीला वाटलं ठीक आहे आता तो गेला तर आपण परत जाऊ शकतो. आता बघूया या पोझिशनमध्ये राजा, व्हाईट राजा कॅसल करतोय. ओके, आणि हा त्याने छोटासा शॉर्ट कॅसल करून छोटा किल्ला बांधलाय. राजा इथे सुरक्षित आहे. आता बघूया काळाला वाटलं की त्याला लॉंग कॅसल करायची आहे तर तो ते करू शकतो का. तर तसं करता येणार नाही, कारण की त्या दिशेचा A8 वरचा हत्ती आधीच हल्लेला आहे. तर मग तो रस्ता निवडतो दुसऱ्या बाजूला जाण्याचा, शॉर्ट कॅसल. तर आता बघूया शॉर्ट कॅसल त्यानेही केलेली आहे. त्याच पद्धतीने त्याचा राजा देखील सुरक्षित झाला आहे. जर एकदा त्या दिशेचा हत्ती आला तर त्या दिशेचा कॅसलचा अधिकार आपण गमावून बसतो. पण जर राजाच जागेवरनं हल्ला असेल तर दोघं बाजूला कॅसल म्हणजे शॉर्ट कॅसल करण्याचा आणि लॉंग कॅसल करण्याचा दोघंही अधिकार आपण गमावून बसतो. दुसरी परिस्थिती अशी असते की ज्यात
राजा ज्या घरावर उभा आहे किंवा तो ज्या रस्त्याने कॅसलिंग करणार आहे किंवा तो जे घरावर कॅसल नंतर जाणार आहे, या तिघ गोष्टींमध्ये हल्ला झालेला नको, त्याच्यावर हल्ला झालेला नको असावा. आता बघूया या पोझिशनमधनं आपण समजून घेऊ हा नियम कसा असतो ते. या पोझिशनमध्ये बघा A3चा बिशप हा दूरपर्यंत F8च्या स्क्वेअरवर सुद्धा हल्ला करतोय. मग या नियमानुसार काळा राजा शॉर्ट कॅसल करू शकणार नाही, कारण की तो त्या हल्लेच्या दिशेने जातोय. जर हा पांढरा बिशप इथे नसता तर काळ्याला शॉर्ट कॅसल करता आली असती. तर आता बघूया काळ्याची मूव आहे. काळा काय करतो, हा बिशप इथे आणतो आणि तो D3 स्क्वेअरवर ठेवतो. याने काय होतं की पांढरा राजा आधी शॉर्ट कॅसल करू शकत होता. या परिस्थितीत तो शॉर्ट कॅसल करण्याच्या तयारीत होता, जेणेकरून त्याचा राजा सुरक्षित होऊन जाईल. पण काळ्याच्या या चालीने ते आता शक्य होणार नाही, कारण की राजाला त्या दिशेने जायचं ज्या दिशेने आधीच उंटाने हल्ला केला आहे. जर पांढरा राजा तरीही त्याच दिशेने कॅसल करण्याचा प्रयत्न करेल तर ते नियमबाह्य असेल, त्याला तसं करता येणार नाही, कारण की ऑलरेडी काळा बिशप त्याचा रस्ता कापत होता, तो त्या दिशेने गेलाच कसा. म्हणून या नियमानुसार तुम्ही ते कॅसल करू शकत नाही. त्याच पद्धतीने बघूया तो लॉंग कॅसल करू शकतो का. आपल्या नियमात म्हटलंय की राजा ज्या दिशेवर उभा आहे किंवा ज्या दिशेला जातोय त्या रस्त्यात किंवा ज्या स्क्वेअरवर जाऊन तो थांबणार आहे, या तिघ गोष्टीवर प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीचा हल्ला नको असायला पाहिजे. मग बघूया काळा बिशप आहे D3वरचा, तो B1वर हल्ला करतोय, पण राजाला आपल्याला C1 पर्यंत जाण्याचं आहे, म्हणून राजाच्या रस्त्यात तो अडथळा निर्माण करत नाही, तर त्या दिशेला आपण कॅसल करू शकतो, लॉंग कॅसल. तिसरी परिस्थिती बघू, जर राजा आणि हत्ती यांच्यामध्ये एखादी सोंगटी असेल त्यावेळेस सुद्धा आपण कॅसल करू शकत नाही. तर बघूया, आपण आधीच्या नियमानुसार बघितलं, राजाला लॉंग कॅसल करायची आहे, पण राजाला हा जो G6 वरचा स्क्वेअर आहे हा दूरपर्यंत हल्ला करतोय. आपण म्हणू की राजाच्या कॅसल नंतर तो हल्ला राहणार नाही, पण D5 वरचा जो हत्ती आहे तो राजाच्या जाण्याच्या वाटेवर हल्ला करतोय, म्हणून राजाला त्या दिशेला कॅसल करता येणार नाही. मग पांढरा काय करतो, शॉर्ट कॅसल करण्याच्या तयारीत विचार करतो, त्यासाठी स्वतःचा त्याचा पांढरा घोडा हा अडथळा निर्माण करतो, म्हणून तो त्याला आधी काढतो आणि मग आता शॉर्ट कॅसलचा रस्ता मोकळा झाला आहे. समजा काळ्याने जर H8 स्क्वेअरवरचा हत्ती आणून E8वर ठेवला तर पांढऱ्याला शॉर्ट कॅसल करण्याची संधी भेटून जाते आणि त्याचा राजा हा सुरक्षित होऊन जातो. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट कॅसल ही करू शकतात. अडथळा निर्माण करणाऱ्या आधी पीसला बाहेर काढा आणि मग तुम्ही कॅसल करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची परिस्थिती म्हणजे ज्यात आपण कॅसल करू शकत नाही, राजाला सुरक्षित करू शकत नाही, ती म्हणजे राजा चेकमध्ये असणं, राजाला चेक असणं. ओके, चेक कसा असतो आपण ते बघितलं. तर बघूया या पोझिशनमध्ये, समजा काळ्या सोंगट्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याने बिशप B4 चालून E1 वरच्या राजावर हल्ला केला आहे बिशपने. बिशप तिरकाच चालत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे तो डायगोनली राजावर आता हल्ला करतोय, तर तो हल्ला आपण असा प्यादीचं एक घर करून थांबवू शकतो. आता हल्ले करताना आपल्या प्यादीने रस्ता रोखला आहे, त्याच्यामुळे आपला राजा आता सुरक्षित आहे. आपण बघितलं की प्याद्या चालताना सरळ जातात आणि मारताना त्या तिरकस मारतात, तर काळ्याने ती प्यादी मारली आणि आपण आता राजा कॅसल करून सुरक्षित करू शकलो आहोत. आधी आपल्याला कॅसल करता येत नव्हती, कारण की राजाला चेक होता, की ज्यावेळेस राजाला चेक नसतो त्यावेळेस आपण कॅसल करू शकतो. तर दुसरी मॅजिक मूव बघू आपण, एन पासंत. ही फक्त 5व्या घरावर होते आणि ही फक्त प्याद्यांच्याच मारामारीमध्ये होत असते. तर ते कसं बघूया. या पहिल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, जर A2ची प्यादी डायरेक्ट 2 घर चालली तर काळा तिला अशी तिरकस मारू शकतो. हे फक्त कधी घडेल, ज्यावेळेस काळ्याची प्यादी 5व्या घरावर असेल आणि पांढरा डायरेक्ट 2 घर चालला तरच तो या आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशी मारू शकतो आणि इथली ही प्यादी उचलू शकतो. सेम या चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा, आता आपली जी पांढऱ्याची प्यादी आहे ती 5व्या रँकवर आहे आणि काळा डायरेक्ट 2 घर खेळत असल्यामुळे तिला आपण अशी तिरकस मारू शकतो. हे त्याच वेळेस घडतं ज्या वेळेस ही चाल घडलेली असेल.
जर ही चाल झाली आणि त्यानंतर तुम्ही दुसरी चाल खेळलात, त्यानंतर तुम्ही ही संधी गमावून बसतात. ज्यावेळेस काळा 2 गर प्यादी चालेल त्याच वेळेस तुम्हाला संधी मिळते की तिला मारावी की न मारावी. एन पासानंतर बघूया तिसरी महत्त्वाची मॅजिक मूव्ज म्हणजे स्पॉन प्रमोशन. जेव्हा एखादी प्यादी चालत 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 शेवटच्या रँकपर्यंत पोहोचते, म्हणजे पांढऱ्यासाठी 8वी रँक ही शेवटची रँक असेल आणि काळ्यासाठी पहिली रँक ही शेवटची रँक असेल, तेव्हा ती प्याद्याच्या जागी एखादं पीस हे प्रमोट करू शकते. ते कसं बघूया. समजा इथे काळ्याची मूव आहे आणि काळा 1 गर पुढे चालत आला वरती आणि पांढरा देखील 1 गर पुढे चालला, काळा परत पुढे चालला आणि पांढरा देखील पुढे चालला. तर तुम्हाला अशा संध्या भेटतात की तुम्हाला वजीर जिवंत करायचं आहे, हत्ती जिवंत करायचं आहे, उंट जिवंत करायचं आहे किंवा घोडा जिवंत करायचा. या चारींपैकी तुम्ही कोणतीही एक सोंगटी निवडू शकतात आणि तिला तिथे ठेवू शकतात तिच्या जागी, आणि त्या जागेपासून नवीन वजीर हा तुमचा कामाला लागून जाईल. तर बघा, आता ही प्यादी पुढे सरकू शकत नाही कारण की हा A8 वरचा जो वजीर आहे तो H1 वरच्या पुढच्या जिवंत होणाऱ्या कोणत्याही सोंगटीला मारून टाकेल. बुद्धिबळात बघितलं आपण, जिंकण्यासाठी आपल्याला राजाला चेकमेट करावं लागतं. तर चेक आणि मेट ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आधी आपण बघूया राजाला चेक कसा देतात ते. आता पांढऱ्या कलरचा हा B1 स्क्वेअरवरचा हत्ती तुम्हाला दिसतोय. हत्ती तुम्हाला माहिती आहे सरळ आणि आडवा चालतो. तर तुम्ही हत्तीला असा आडवा घेऊन E1 स्क्वेअरवर घेऊन राजाच्या समोर ठेवू शकता. हत्ती सरळ चालत असल्यामुळे D5वर तो राजावर हल्ला करतोय, याचा अर्थ तो राजाला चेक देतोय. या पोझिशनमध्ये बघा, बिशप जर असा चालला तर तो राजावर तिरकत चालत असल्यामुळे हल्ला करतोय, याचा अर्थ तो राजाला चेक देतोय. सारखीच पद्धत तुम्ही घोड्याबद्दल पण म्हणू शकता. घोडा 2.5 गर चालत असल्यामुळे तो 1, 2, 2.5 या घरांवर येईल आणि तो राजावर हल्ला करेल. ते कसं 1, 2 आणि तो राजावर अशा पद्धतीने हल्ला करतोय. घोडा 2.5 गर चालतो असा, त्यामुळे तर राजाला इथे घोड्याचा चेक बसला आहे असे म्हणता येईल. त्याच पद्धतीने सारख्याच पद्धतीने प्यादी पण सरळ चालत असल्यामुळे आणि मारताना ती तिरकस मारत असल्यामुळे ती पण राजाला 1 गर पुढे सरकून चेक देऊ शकते. याचा अर्थ पांढऱ्या प्यादीने काळ्या राजाला चेक दिला आहे. तर आपण चेकमेट कसं करायचं ते समजून घेतोय. आपण आधी चेक समजला, आता आपण मेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. समजा एखाद्या राजाला चेक मिळाला तर चेकपासून वाचण्याचे हे 3 पद्धती असतात. पहिला म्हणजे अटॅक. जो तुमच्या राजाला हल्ला करायला आलाय त्यालाच मारून टाका, त्याच अटॅकिंग पीसला मारून टाका. दुसरा पद्धत असते बॉडीगार्ड डिफेंड करण्याची पद्धत. तुमच्या राजाची हल्ला करणाऱ्या सोंगटीच्या मध्ये तुम्हाला एखादी सोंगटी आणायची जेणेकरून राजावरचा हल्ला हा संपेल. तिसरी पद्धत असते रन, तिथून पळून जाणे, राजाला सुरक्षित जागी पळवणं ज्या जागी त्याला पुन्हा चेक मिळणार नाही. तर या 3 पद्धती आपण एक एक करून समजून घेऊ. तर पहिली पद्धत आपण समजून घेऊ. या पोझिशनमध्ये बघा, D4 वरचा जो क्वीन आहे तो तिरकस चालून H8 वरच्या राजावर, काळ्या राजावर हल्ला करतोय, म्हणजे त्याला चेक देतोय. तर पहिली पद्धत राजा चेकपासून वाचण्याची आपण बघतोय, कॅप्चरिंग द अटॅकिंग पीस. पांढरा वजीर काळ्या राजावर हल्ला करतोय तर आपण त्याच हल्लेकरीला मारून टाकतो, म्हणजे पांढऱ्या D4 वरच्या राजाला काळ्या A7च्या वजीराने मारून टाकला आहे. अशा पद्धतीने तुम्ही काळ्या राजावरचा हल्ला म्हणजे चेक संपवला आहे. दुसरी पद्धत असते डिफेंड बॉडीगार्ड पद्धत, म्हणजे हल्लेकरी. इथे हल्लेकरी या पोझिशनमध्ये दाखवला आहे D4 क्वीन आणि तुमचा राजा, या दोघांमध्ये एखादी सोंगटी आणून हल्ला थांबवणं. ते कसं, तर या दुसऱ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा, A7 वरचा वजीर चालत चालत G7 पर्यंत आला आणि त्याने एक बॉडीगार्ड पद्धतीने राजावरचा हल्ला हा स्वतःवर झेलला आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही राजाला चेकपासून वाचवू शकतात. तिसरी पद्धत आहे रन, गेट युअर किंग टू सेफ स्क्वेअर, तुमच्या राजाला सुरक्षित जागी हलवणं. तर पहिल्या 2 पद्धती बघू आपण. अटॅक, पहिली पद्धत अटॅक आहे. या C4 वरच्या क्वीनला मारता येत नाही आपल्याला कोणत्याच आपल्या काळ्या सोंगटीने. दुसरी पद्धत आहे हल्लेकरीने राजाच्या मध्ये काहीतरी आणणं. हत्ती आडवा चालत असल्यामुळे इथपर्यंतच येईल आणि उभा चालत असल्यामुळे इथपर्यंतच येईल, म्हणून या तिरकस जो रस्ता आहे, ज्या रस्त्याने
राजावर हल्ला झाला त्या रस्त्यात काही आणता येत नाही काळी सोंगटी, त्याच्यामुळे आपल्याकडे दुसरा रस्ता पण नाही. तर आपण तिसराच रस्ता निवडतो, तो म्हणजे असतो राजाला सुरक्षित जागी हलवणं. या दुसऱ्या चित्रात बघा, किंग H8वर खेळून काळा राजा हा सुरक्षित झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक संपवू शकतात. पण जेव्हा हे तिघही रस्ते चेक असलेल्या राजाकडे नसतात तेव्हा तुम्ही असं म्हणू शकतात की तो काळा राजा चेकमेट झाला आहे. म्हणजे ज्या राजाला चेक आहे आणि त्याला जर पळायला जागा नसेल, ज्याने चेक दिलाय त्याला मारता येत नसेल, चेक देणारा पीस आणि राजा यामध्ये काही आणता येत नसेल आणि राजाला सुरक्षित जागी पण हलवता येत नसेल, तर हे तिघ रस्ते जेव्हा संपतात तेव्हा चेकमेट झाला असे तुम्ही समजू शकतात. तर आपण आता बघूया की राजाला चेकमेट कसं करतात ते. तर या पोझिशनमध्ये बघूया आपण पांढऱ्या वजिराने आपण काळ्या राजाला कसं मेट करणार आहोत ते. काळ्या राजाला जायला 2 स्क्वेअर जात आहेत E8 आणि G8वर. तर बघूया, पांढरा वजीर अशा पद्धतीने B7 वरनं F7वर येतो आणि तो काळ्या राजावर हल्ला करतोय. आता आपण तिघ रस्ते बघूया. पहिले जे 3 रस्ते आपण बघितले, पहिला रस्ता म्हणजे अटॅक. जो आलेला आहे हल्लेकरी मारायला त्याला आपण मारू शकत नाही, कारण की पांढरा राजा काळ्या वजिराला सुरक्षित करतोय, म्हणून काळा राजा पांढऱ्या वजिराला मारू शकत नाही. दुसरी जी पद्धत आपण बघितली चेकपासून वाचण्याची ती होती म्हणजे डिफेंड बॉडीगार्ड पद्धत. हल्लेकरी आणि राजा यामध्ये काही आणता येतं का? जागाच नाही, म्हणून दुसरा ऑप्शनच नाही आहे. तिसरा ऑप्शन बघूया आपण, रन टू द सेफ स्क्वेअर. तुमच्या राजाला सुरक्षित जागी हलवणं. राजाला जायला कोणती सुरक्षित जागा उरलेली नाही, कारण की राजा एकच घर चालतो त्यामुळे. तर राजा बघूया G8 स्क्वेअरवर जाऊ शकत नाही, कारण की पांढरा वजीर त्यावर हल्ला तिथे पण करेल, आणि नाही तो E8 स्क्वेअरवर जाऊ शकतो, कारण की पांढरा वजीर तिथे पण तो हल्ला करणारच आहे. म्हणून तिघही रस्ते काळ्या राजाकडे संपलेले आहेत. तर तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही काळ्या राजाला चेकमेट केला आहे. तर आपण वजिराने मेट कसं करतात ते पण बघितलं. आता बघूया हत्तीने पण तुम्ही मेट करू शकतात. तुम्हाला फक्त ती टेक्निक लक्षात राहिली पाहिजे. राजा सेम पद्धत आहे. राजा परत E8वर पडतो किंवा G8च्या मार्गाने तो पळू पाहतोय. तो पुढे येऊ शकत नाही या F7 स्क्वेअरवर किंवा E7 स्क्वेअरवर किंवा G7 स्क्वेअरवर, कारण की राजा कधीच जवळ येत नाही. कायम लक्षात असू द्या, बुद्धिबळाचा नियम आहे की राजा कधीच एकमेकाच्या जवळ येत नाहीत. तर या पोझिशनमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, जर पांढऱ्याने हा हत्ती B8वर ठेवला तर तो राजावर हल्ला करतोय आडव्या पद्धतीने. हत्ती आडवा चालतो म्हणून तो राजावर आता हल्ला करतोय. आता राजा जवळ येत नसल्यामुळे राजा या स्क्वेअरवर जाऊ शकत नाही, या स्क्वेअरवर जाऊ शकत नाही आणि या स्क्वेअरवर जाऊ शकत नाही. तरी तिघ स्क्वेअर त्याला बाधिल आहेत. याही स्क्वेअरवर तो जाऊ शकत नाही, कारण की याच दिशेने हल्ला होतोय, आणि तो या दिशेला सुद्धा पळू शकत नाही, कारण की त्याच दिशेने हत्ती परत हल्ला करणारच आहे. म्हणून राजाला पळायला कुठेच जागा नाही. तर परत आपण तिघ पद्धती चेक करून घेऊ. अटॅक, ज्या सोंगटीने राजावर हल्ला झाला त्या सोंगटीला मारून टाकणं. काळ्या राजाकडे अशी कोणती सोंगटी नाही की पांढऱ्या हत्तीला तो मारू शकेल. पहिला रस्ता नाहीच आला. दुसरा रस्ता बघूया काळ्या राजाकडे कोणता आहे. दुसरा रस्ता बॉडीगार्ड पद्धत. हल्लेकरी आणि काळा राजा यामध्ये काही आणता येते का? काहीच नाही. तर दुसरा रस्ता पण नाही आहे. तिसरा रस्ता म्हणजे गेट युअर किंग टू द सेफ स्क्वेअर. सुरक्षित जागी राजाला हलवणं. तर सुरक्षित जागासुद्धा आपल्याकडे कोणती नाही. तर तुम्ही असं म्हणू शकतात की पांढऱ्या हत्तीने चेक देऊन पांढऱ्या सोंगट्यांनी काळ्या राजाला चेकमेट केलं आहे. इथे असं म्हणू शकतो की काळा राजा चेकमेट झाला आहे. सेम पद्धतीने तुम्ही इतर सोंगट्यांनी सुद्धा राजाला मेट करू शकतात. या चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा, हा घोडा इथे आहे आणि तो एक घर पुढे चालून राजावर आता हल्ला करतोय. म्हणजे 1, 2 आणि 2.5 या पद्धतीने तो राजावर हल्ला करतो, चेक देतोय. तर तिघ रस्ते बघू आपण. घोडा मारायला आलाय म्हणून पहिला रस्ता अटॅक असतो की घोड्याला मारून टाका. तर काळ्याला कोणत्याच पद्धतीने घोड्याला मारता येत नाही, कारण की हत्ती आडवा चालतो आणि पॅदी सरळ चालत असतात. फक्त मारताना तिरकस मारतात. या स्क्वेअरवर घोडा नाही, या स्क्वेअरवर आहे, त्या अशा आडव्या मारू शकत नाहीत. म्हणून पहिला रस्ता नाही आहे. दुसरा रस्ता चेक, ज्या सोंगटीने आपल्याला चेक मिळाला आहे
त्या सोंगटीच्या मध्ये आणि राजाच्या मध्ये कोणाला तरी बॉडीगार्ड म्हणून आणणं. तरी लक्षात घ्या, घोड्याचा चेक असा असतो की ज्यात फक्त राजाला दोनच ऑप्शन असतात, एक तर घोड्याला मारून टाकणं किंवा त्या जागेवरनं पळून जाणं. घोड्याच्या चेकमध्ये तुम्हाला काहीच आणता येत नाही, कारण की घोडा चालतोच तसा तिरकस 2.5 घर. ओके, आणि तिसरा रस्ता बघूया, गेट युअर किंग टू द सेफ स्क्वेअर. या परिस्थितीत असा प्रॉब्लेम आहे की राजाला कुठे जायला जागाच नाही, त्याचे स्वतःच्या जे सोंगट्यात त्याचाच रस्ता ते बंद करून टाकतात. या पोझिशनमध्ये घोड्याच्या या चालीमुळे तुम्ही म्हणू शकतात की घोड्याने काळ्या राजाला चेकमेट केलं आहे. या अशा चेकमेटला बुद्धिबळाच्या भाषेत स्मूदड मेट म्हणजे स्मूथली मेट केलं आहे, सोप्या पद्धतीने मेट केलं आहे असं पण म्हणू शकतात, असं पण म्हणतात. आता तुम्ही सगळं शिकलात, बोर्ड कसा असतो, पीसेस कसे चालतात, ते राजाला चेक कसे देतात आणि राजाला चेकमेट कसे करतात. आता एवढं शिकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की आता पटकन बोर्ड काढूया आणि खेळायला सुरुवात करूया. पण थांबा, कोणतेही खेळ आला की भांडणं आलीच. तर काही बेसिक रूल्स आहेत जे जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्यात भांडणं कधीच होणार नाही चेसमध्ये, जर तुम्ही हे नियम पाळलेत तर. तर पहिला नियम सांगतो की प्रत्येक मूव ही फक्त एका हातानेच खेळली पाहिजे. जर तुम्ही एका वेळेस तुमची मूव असेल आणि तुम्ही एका वेळेस 2-2 पीसेसला हात लावत असाल तर त्यात कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्याने वाद सुरू होतात. त्याच्यामुळे प्रत्येक मूव ही एका हातानेच खेळली पाहिजे. कॅसल पण करताना तुम्ही राजाला आधी हात लावायचा आहे, राजा ठेवायचा आहे आणि मग हत्ती उचलून साईडला ठेवायचं आहे. तुम्ही दोघा हाताने कॅसल करता येणार नाही. दोघा हाताने कॅसल करणं हे सुद्धा इलिगल आहे. दुसरा जो बेसिक रूल आहे तो म्हणजे ज्याची मूव आहे त्यानेच बोर्डला हात लावायचा आहे. ओके, आणि जर समजा त्याला वाटते की हे पीस चुकीच्या जागी आहे तर तो मी ॲडजस्ट करतोय असं म्हणून सुद्धा त्याला तो हात लावू शकतो, पण त्याला ते खेळणं बांधील नसणार आहे. तुम्ही ही व्हिडिओ बघून बुद्धिबळ शिकलात आणि बुद्धिबळ चांगलं खेळायला लागलात. आणि जर तुम्हाला बुद्धिबळ अजून चांगल्या पद्धतीने खेळायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा माझ्या मेल आय डीवर तुम्ही मला मेल पण करू शकतात. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तुम्ही मला या नंबरवर संपर्क करू शकतात. थँक्यू.